Hello, good morning, my dear student. How are you? Very fine. Today we are going to learn 2.1. Try again from the textbook of 8th class. Okay. Are you ready for studying? Yes. At first, I would like to introduce some question given in warming up chit chat. See that. Question number first is that what do you like, poems or stories? याचा अर्थ काय आहे? तुम्हाला कविता आणि स्टोरीजपैकी काय जास्त आवडते? तर याच्यामध्ये सांगायचं आहे. आन्सर कसं सांगाल? आय लाईक स्टोरीज ॲज वेल ॲज पोएम्स. तुम्हाला काय सांगायचं आहे? आय लाईक स्टोरीज ॲज वेल ॲज पोएम. नाव सेकंड क्वेश्चन, व्हॉट काइंड ऑफ पोएम डू यू एन्जॉय द मोस्ट? तुम्ही कोणत्या प्रकारच्या कवितेचा सगळ्यात जास्त आनंद घेता? तर याच्यामध्ये आन्सर आहे आय एन्जॉय मोस्ट डिडॅक्टिक पोएम्स, म्हणजे उपदेशात्मक कविता. नेक्स्ट क्वेश्चन, डू यू थिंक पोएम कॅन इन्स्पायर अस? तुम्हाला वाटते का की कविता आपल्याला प्रेरित करतात? तर हा वर्बल क्वेश्चन असल्यामुळे याचं उत्तर काय येईल? यस किंवा नोही देऊ शकता. तर यस, आय थिंक पोएम कॅन इन्स्पायर अस. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन, डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोएम? तर हा प्रश्नसुद्धा वर्बल प्रश्न आहे. तर याचं उत्तरसुद्धा तुम्हाला यस नोच द्यायचं आहे. तर याचं उत्तर बघूया. यस, आय रिमेंबर सच इन्स्पायरिंग पोएम. होय, मला अशा प्रकारची इन्स्पायरिंग म्हणजे प्रेरित करणारी एक कविता आठवते. आणि ती कोणती आहे? यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन डिड यू लर्न ऑर लिसन इट? तुम्ही त्याला केव्हा शिकलं किंवा केव्हा ऐकलं? त्या पोएमला मी आन्सर आन्सर देता येईल की आय लर्न इट लास्ट इयर. मागल्या वर्षी मी ही कविता लर्न केली होती. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट? आणि त्या कवितेमधून तुम्हाला कोणता मेसेज मिळाला? तर तुम्ही आन्सर सांगू शकता, आय गेट मेसेज फ्रॉम इट दॅट we should not be stagnant, repetitive and traditional in our life. We should enjoy every moment. तर अशा पद्धतीनं आम्ही काय शिकलो या कवितेमधून की आपण स्टॅग्नंट, स्थिर राहता कामा नये, रिपिटेटिव्ह, तेच कंटाळवाणे असायला, आणि वी शूड एन्जॉय एव्हरी मोमेंट इन आवर लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण हा आपण एन्जॉय करायला पाहिजे. तर हा मेसेज त्या कवितेमधून आपल्याला शिकायला मिळाला. तर आता याच्यामध्ये नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. बी, डिसाईड विच एक्सपिरियन्स शेअर्ड इन ग्रुप्स इज रिमार्केबल. फिल द फ्लो चार्ट विथ स्टेप्स टेकन फॉर सक्सेस. तर आता याच्यामध्ये एक फ्लो चार्ट आहे आणि या फ्लो चार्टला आपल्याला भरायचं आहे. जसं इथं सगळ्यात प्रथम ट्रायनंतर आपण प्रयत्न केला परंतु त्यामध्ये अपयश आलं, फेल्युअर आलं. त्याच्यानंतर काय झालं? पुन्हा आपण हार्डवर्क केलं, मेहनत केली. त्याच्यानंतर काय झालं? सेव्हरल अटेम्प्ट्स विथ पेशन्स, धैर्य ठेवून, संयम ठेवून आपण अनेकदा प्रयत्न केले आणि ॲट लास्ट सक्सेस, म्हणजे अखेरीस यश मिळालं. तर अशा पद्धतीने या फ्लो चार्टच्या मदतीनं आपण आपलं जे थीम आहे, आपण इथं एक्सपिरियन्स आहे ते स्पष्ट केलं आहे. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया ही ॲक्टिव्हिटी. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे? सी इमेजेस, रिअरेंज, रिराईट प्रॉपर नंबर, लाईन नंबर फॉर इच. म्हणजे इथं एकंदरीत 1 2 3 4 5 आणि 6 इथं लाईन्स आहेत. आणि हे जे इमेजेस आहेत 1 2 3 4 5 6, तर कोणती लाईन कोणत्या इमेजसाठी मोस्ट सुटेबल होते तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर जसं पहिलं बघितलं आपण, तर ही जी इमेज आहे, ही इमेज तर ही आपल्याला जर इथं याच्यामध्ये ही बसत असते चौथ्या नंबरवर, म्हणून इथं आपल्याला 4 नंबर लिहायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचं जे हा चित्र आहे सेकंड, तर सेकंड जो इमेज आहे तर तिसऱ्या
याच्यावर बसत असते. इट स्लिप्ड अँड फेल डाऊन, तर इथं 3 लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ही इमेज आहे. तर ही इमेज कोणत्या लाईनसाठी मोस्ट सुटेबल आहे, तर पहिल्या लाईनसाठी, म्हणजे या लाईनसाठी सुटेबल आहे, म्हणून इथं 1 लिहायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट धिस पिक्चर, तर या पिक्चरमध्ये काय म्हटलं आहे, इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाईम, म्हणजे इथं 6 नंबरचा जे आहे 6 लिहावं लागेल. आणि नंतर हा जो चित्र आहे, इमेज आहे, दिस इमेज इज रिगार्डिंग टू द लाईन 2. दिस एट इट डिड नॉट गिव अप अँड क्लाइम हायर अँड हायर, तर इथं आपल्याला 2 लिहावं लागेल. आणि लास्ट जो आहे ही इमेज, तर याच्यामध्ये ती एकदम वर गेलेली आहे, तर आपल्याला याच्यामध्ये फायनली इट रीच द टॉप, आणि इथं आपल्याला 5 नंबर लिहावा लागेल. तर इन दिस वे आय होप यू अंडरस्टँड दिस ॲक्टिव्हिटी नाऊ. तर या स्टोरीमधून आपल्याला एक मॉरल काय शिकायला मिळेल, एक नैतिक मूल्य आपल्याला शिकायला मिळेल. आणि तो काय आहे, तर की इफ यू डोंट सक्सीड ॲट फर्स्ट टाईम यू शूड ट्राय अगेन अँड अगेन टिल यू सक्सीड. जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही तोपर्यंत आपल्याला आपले प्रयत्न सुरूच ठेवायचे आहेत, पुन्हा पुन्हा आपले प्रयत्न करतच राहायचे आहेत. तर अशा पद्धतीचा याचा हा मोरल आहे. ठीक आहे. तर आता बघूया ट्राय अगेन. ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. तर यामध्ये कवीनं काय सांगितलं आहे, तर ते आता आपल्याला बघायचं आहे. तर ही फार इन्स्पिरेशनल पोएम आहे. इट इज व्हेरी मोटिवेशनल इन्स्पिरेशनल पोएम अँड यू कॅन लर्न अ लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम दिस पोएम. एक शेर आहे याच्यावर कि जो मंजिल चलते हैं वो शिकायत नहीं करते और जो शिकायत करते हैं वो मंजिल पहुंचा नहीं करते. तर त्यासाठी म्हणून आपल्याला काही शिकायत न करता, काही तक्रार न करता प्रयत्न करत राहायचे आहे आणि आपलं जे ध्येय आहे आपल्याला गाठायचं असते. तर या कवितेला पूर्णतः मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. ठीक आहे. ट्राय अगेन. ट्राय अगेन मीन्स मेक अनदर अटेम्प्ट, मीन्स ट्राय अगेन अँड अगेन. जर एखाद्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल तर पुन्हा पुन्हा आपण आपले प्रयत्न सुरू ठेवायला पाहिजे, असं याचा अर्थ आहे. तर सर्वात प्रथम पहिली लाईन आहे, टीच अ लेसन यू शूड हीर ट्राय अगेन. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन, देन युअर करेज शूड अपियर. फॉर इफ यू विल परसिवियर यू विल कॉन्कर. नेव्हर फिअर. ट्राय अगेन. वन्स ऑर ट्वाईस दो यू शूड फेल. ट्राय अगेन. तर इथपर्यंत आपण बघूया व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस लाईन. या ओळींचा काय अर्थ आहे, तर याचं ट्रान्सलेशन बघूया आता आपण. हां. तर टीस हा शॉर्टन फॉर्म ऑफ इटीस, म्हणजे इटीसचा हा लघुरूप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हीड मीन्स पे अटेन्शन टू, म्हणजे लक्ष देणे. तर यामध्ये म्हटलं आहे इट इज अ लेसन यू शूड हीड ट्राय अगेन. तर कोणत्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, की तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे, या बाबीकडे तुम्हाला तुमचे लक्ष द्यायचे आहे. इफ ॲट फर्स्ट, जर सुरुवातीला यू डोंट सक्सीड, जर तुम्हाला यश मिळालं नाही तर ट्राय अगेन मीन्स यू शूड ट्राय अगेन अँड अगेन. इफ यू डू नॉट गेट सक्सेस इन द फर्स्ट अटेम्प्ट ना, इट इज द मिनिंग ऑफ दिस लाईन. त्याच्यानंतर म्हटलं आहे आता इथं एक प्रश्न आला, मार्जिन प्रश्न, व्हॉट शूड यू डू व्हेन यू फेल ॲट फर्स्ट. जर सुरुवातीला तुम्ही अपयशी झालात तर काय करायला पाहिजे, तर त्याचं उत्तर हा आहे यू शूड ट्राय अगेन अँड अगेन. हा त्याचा यू शूड ट्राय अगेन अँड अगेन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन, देन युअर करेज शूड अपियर. देन युअर करेज शूड अपियर. जर तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करत गेले तर करेज मीन्स हिम्मत. शूड अपियर
आणि जर तुम्ही मेहनत करत गेले तर तुमची जी हिंमत आहे ती अजून बळकट होईल. तुम्ही फॉर इफ यू विल परसिव्हिअर. आता परसिव्हिअरचा अर्थ इथं सांगितला आहे कीप ट्राईंग टिल वन अचीव. म्हणजे जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहणे. म्हणजे परसिव्हिअरचा अर्थ आहे चिकाटी, कन्सिस्टन्सी. तर फॉर इफ यू विल परसिव्हिअर, जर तुम्ही चिकाटी ठेवली, जर एखाद्या कामाला सातत्यानं तुम्ही करत राहिले तर यू विल कॉन्कर मीन्स विजयी होणे, यश मिळवणे, विजयी होणे किंवा जिंकणे. तर यू विल कॉन्कर, तुम्हाला विजय मिळेल. नेव्हर फिअर, आणि अजिबात घाबरू नका. नेव्हर फिअर म्हणजे भीती बाळगू नका, घाबरू नका. परंतु तुम्हाला काय करायचं आहे, ट्राय अगेन. म्हणजे जर तुम्ही हिंमत ठेवली, तुम्ही चिकाटी ठेवली, तर तुम्ही आपल्या मनामध्ये भीती बाळगली नाही तर निश्चितच तुम्ही विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. यू विल डेफिनेटली कॉन्कर. त्याच्यानंतर म्हटलं आहे नेक्स्ट लाईन की वन्स ऑर ट्वाईस. वन्स ऑर ट्वाईसचे अर्थ काय, एक किंवा दोनदा. दो यू शूड फेल, जर एक दोनदा तुम्ही जर अपयशी झालात, दो यू शूड फेल, जर तुम्हाला अपयश आलं, फेल्युअर आलं, एक किंवा दोनदा तुम्हाला फेल्युअर आलं तर ट्राय अगेन. तर यू शूड ट्राय अगेन. इफ यू वूड ॲट लास्ट प्रिव्हेल. प्रिव्हेलचा अर्थ आहे प्रभुत्व मिळवणे, गेन मास्टरी ऑन, म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपलं प्रभुत्व मिळवणे, नैपुण्य मिळवणे. टीस नो डिसग्रेस. इफ वी स्ट्राईव्ह. आता स्ट्राईव्हचा अर्थ काय इथं, ट्राय व्हेरी हार्ड ऑर स्ट्रगल. तर इफ वी स्ट्रगल, जर आपण संघर्ष करत गेलो, आपण मेहनत करत गेलो तर इट इज नो डिसग्रेस. टीसचा अर्थ आहे इट इज नो डिसग्रेस. तर ही लाजिरवाणी गोष्ट नाही. देर इज नो लॉस ऑफ रिस्पेक्ट. तर डिसग्रेसचा अर्थ काय, लॉस ऑफ रिस्पेक्ट. तर त्याच्यामध्ये अपमान होण्यासारखं किंवा लाजण्यासारखं असं काहीच नाही. किंवा लाजण्यासारखं काहीच नाही. जर तुम्ही संघर्ष करत गेले तर त्यामध्ये आपल्याला लाजण्यासारखं असं काहीच नाही. देर इज नो एनी लॉस ऑफ रिस्पेक्ट इफ यू स्ट्राईव्ह, इफ यू स्ट्रगल. ठीक आहे. पुढे म्हटलं आहे दो वी डू नॉट विन द रेस. आणि जरी रेस तुम्ही जिंकली नाही तरी. दोचा अर्थ काय, जरी आपण शर्यत जिंकलो नाही तरी व्हॉट शूड वी डू इन दॅट केस. आणि जर शर्यत जिंकलो नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे. व्हॉट शूड वी डू म्हणजे आपण काय करायला पाहिजे. इन दॅट केस म्हणजे अशा परिस्थितीमध्ये. कोणत्या परिस्थितीमध्ये, की जर तुम्ही रेस जिंकली नाही तर, तुम्ही यशस्वी झाला नाही तर, तुम्ही शर्यत जिंकली नाही तर काय करायचं आहे, ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करायचा आहे. यू हॅव टू नॉट स्टॉप, तुम्हाला थांबून जायचं नाही. तर यू हॅव टू गो and you have to try again and again. That means you should keep trying. ओके, तुम्हाला प्रयत्न करतच राहायचं आहे. आता याच्यामध्ये एक प्रश्न आला, व्हेन डू वी जनरली फील अशेम्ड. आपल्याला अशेम्ड म्हणजे डिसग्रेस म्हणजेच लाज वाटणे. आपल्याला जनरली आपल्याला लाज केव्हा वाटते, तर जेव्हा व्हेन वी स्ट्राईव्ह. इथं इफच्या ऐवजी काय वापरायचं, व्हेन. इथं व्हेन आहे, प्रश्नात व्हेन आहे म्हणून उत्तरातही काय ठेवायचं, व्हेन. इफला काढून टाकायचं आणि काय लिहायचं, व्हेन वी स्ट्राईव्ह वी शुड नॉट फील अशेम्ड. अशा पद्धतीने याचं उत्तर लिहायचं. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड. टास्क म्हणजे काम, टास्क म्हणजे हाती घेतलेले काम. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड. जर तुम्हाला कळलं की तुमचा जो हाती घेतलेला काम आहे तो अतिशय हार्ड आहे, डिफिकल्ट आहे, टफ आहे. हार्ड मीन्स डिफिकल्ट किंवा टफ. तर अशाही प्रसंगी यू हॅव टू वर्क अगेन अँड अगेन. तर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचं आहे. मीन्स यू शुड नॉट स्टॉप युअर वर्क. यू शुड कंटिन्यू युअर वर्क दो यू फाइंड युअर टास्क इज हार्ड. जरी तुम्हाला असं आढळलं की तुमचा काम हा फार कठीण आहे तरी पण अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही आपलं काम मध्येच थांबवून ठेवायला नको. ते हिंदीमध्ये म्हणतात ना, चाहे जितना तूफान आए या फिर चले आंधिया, इरादे है नेक तो छू लेंगे बुलंदिया, ऐसा. और एक कहते हैं कि ना, जो मंजिल चलते हैं वो शिकायत नहीं करते और जो शिकायत करते वो मंजिल पहुंचा नहीं करते. तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे तक्रार करायची नाही
आणि प्रयत्न नेहमी वारंवार प्रयत्न करतच राहायला पाहिजे. तर पुढे म्हटलं आहे की टाईम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड्स. आणि जर तुम्ही असे करत गेले ना तर एक दिवस तुमच्या बक्षीस निश्चित आहे. तुम्हाला पारितोषिक निश्चित मिळणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ, रिवॉर्ड म्हणजे मेहनतीचं फळ किंवा बक्षीस. तर तुम्हाला बक्षीस किंवा तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला एक दिवस निश्चितच मिळणार आहे. बट त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, यू शूड ट्राय अगेन अँड अगेन. तर यानंतरची लाईन आहे की ऑल अदर फोक कॅन डू. ऑल अदर फोकचा अर्थ आहे इथं लोक. ऑल अदर फोक म्हणजे ऑल अदर पीपल कॅन डू. जर इफ रेस्ट ऑफ द पीपल दे आर गेटिंग सक्सेस, जर बाकीच्या लोकांना यश मिळत असेल, ते आपल्या हाती घेतलेलं काम पूर्णत्वास नेत असतील, तर अशा वेळेस व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू. आता विथ पेशन्सला सोडून द्या, डायरेक्ट काय वाचा, व्हाय मे नॉट यू, तुम्ही का नाही, व्हाय मे नॉट यू. आणि नंतर वाचा विथ पेशन्स म्हणजे धैर्यानिशी, संयमपूर्वक. जर दुसरे सगळे लोक यशस्वी होत आहेत, ते आपल्या कामामध्ये यश प्राप्त करत आहेत, तर तुम्ही का यश प्राप्त करू शकत नाही. बट कसं, विथ पेशन्स, संयम ठेवून, धैर्य ठेवून. तर धैर्य ठेवल्यानंतर तुम्हालाही तुमचं जे ध्येय आहे ते गाठता येईल. ओनली कीप धिस रूल इन व्ह्यू. आणि तुमच्या मनामध्ये खुणगाठ बांधायची आहे की हा एक नियम आहे. ओनली कीप धिस रूल, हा एक नियम. कोणता नियम, की यू हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन अँड यू हॅव टू कीप विथ पेशन्स. म्हणजे तुम्हाला धैर्य ठेवायचं आहे आणि तुम्हाला निरंतर प्रयत्न करत राहायचं आहे. तर ही गोष्ट तुम्हाला आपल्या तुमच्या मतामध्ये, तुमच्या मनामध्ये याची खुणगाठ बांधायची आहे. तर इन धिस लाईन एक प्रश्न होऊ शकतो की व्हॉट रूल मस्ट बी ऑलवेज केप्ट. मार्जिन क्वेश्चनमध्ये पहा, व्हॉट रूल मस्ट बी ऑलवेज केप्ट इन माइंड. तर तुमच्या मनामध्ये कोणती गोष्ट तुम्ही ठेवायला पाहिजे. तर म्हटलं आहे इथं की व्हेन अदर पीपल कॅन गेट सक्सेस, जेव्हा बाकीचे लोक यश प्राप्त करतात, विथ देअर पेशन्स इन द सेम वे आय कॅन ऑल्सो गेट सक्सेस बाय ट्राईंग अगेन अँड अगेन. तर जेव्हा बाकीचे लोक प्रयत्न करतात, त्यांना यश मिळते, तर मला का यश मिळू शकत नाही, हीच गोष्ट तुम्हाला आपल्या मनामध्ये निश्चय करून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये तुम्ही पॉझिटिव्हिटी ठेवायला पाहिजे. अरे डुबा दे जो जहाज़ों को उसे तूफान कहते, और जो तूफानों से टक्कर ले उसे इंसान कहते. समझ गए ना. तो इस तरह से आपको भी यानी अपने दिमाग में ये एक रूल बना के चलना है. ठीक आहे. तर अशा पद्धतीने माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, ही कविता आपल्याला समजावून दिलेली आहे. याचं भाषांतर आपल्याला समजलं असेल. सक्सेस बाय ट्राईंग अगेन अँड अगेन. ठीक आहे. तर या पद्धतीने इथपर्यंतची ॲक्टिव्हिटी तुम्हाला समजावून सांगितली आहे. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला इंग्लिश वर्कशॉप समजावून देणार आहे. तर आय होप यू अंडरस्टँड व्हेरी वेल. देर इज नो प्रॉब्लेम. आणि अजूनही माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आणि जे नवीनच असेल, तर त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक निश्चित करा. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.